हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामधील ब्राह्मणवाडा शेतशिवारमध्ये तणनाशकाच्या फवारणीमुळे 8 एकर क्षेत्रामध्ये सोयाबीन संपूर्ण करपून गेलाय। संतोष क्षीरसागर या शेतकऱ्यानं 2 दिवसांपूर्वीच 8 एकर क्षेत्रावर या फवारणी केलेली होती, मात्र एकाच दिवसामध्ये संपूर्ण सोयाबीन करपून गेलेलं आहे आणि त्याचमुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। बोगस खतं आणि औषधांमुळे हिंगोलीमधील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय अशी बाब समोर येतेय। कृषी विभागाकडून या बोगस औषध कंपन्यांवर कारवाई केली जात नसल्यामुळे कृषी विभाग आणि औषध कंपन्यांमध्ये मिलीभगत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये बोगस खते आणि औषधी जे आहेत त्याचा मोठा सुळसुळाट असल्याचे दिसून येत आहे। हिंगोली जिल्ह्यातील एका कृषी केंद्रावर कृषी विभागाने छापा टाकून ते दुकान सील केलं होतं, मात्र असं अनेक भागामध्ये घडल्याचं दिसून येत आहे। आपण सध्या आहोत हिंगोलीच्या ब्राह्मणवाडा शिवारामध्ये। या शेत शिवारामध्ये आपण जर बघायला गेलं तर या शेतकऱ्याने जे आहे ते तणनाशकाची फवारणी केली होती, मात्र तण जळालं नसून सोयाबीन संपूर्ण जळून खाक झालेलं आहे। या क्षेत्रावर जर बघायला गेलं तर हे बाजूचं क्षेत्र आहे, या शेतामध्ये सुद्धा सोयाबीन पेरलेली आहे, मात्र या शेतामध्ये तणनाशक फवारलेलं नव्हतं, ते संपूर्ण सोयाबीन हिरवगार आहे। मात्र या शेतामध्ये जे आहे सोयाबीनवर तणनाशक फवारल्याने संपूर्ण जी सोयाबीन जळून गेलेली आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण बोलणार आहोत यांच्याशी। दादा, काय सांगाल, कसं घडलं होतं, कोणाची शेती आहे, काय? ही शेती संतोष मोतीराम क्षीरसागर यांची आहे आणि यांनी 2-3 दिवसाच्या अगोदर म्हणजेच 28 तारखेला त्यांनी फवारणी केलेली आहे। फवारणी केल्यानंतर तणनाशकाची फवारणी केली। तणनाशकमध्ये तणकड तर मेलच नाही, पण सोयाबीन कुठेही काहीच राहिली नाही। आणि असे प्रकार बरेच हिंगोली जिल्ह्यात घडतात। खताच्या बाबतीत जरी आम्ही खत आणायला गेलो तर खत नाही गेलं तर 2 नंबर मध्ये देतात, ब्लॅक मध्ये देतात। जे 1400चं खत आहे ते 1800-1900 रुपयात घ्यावं लागते। औषधीचं जरी पाहिलं तर असे बोगस औषधी बरीच काही विक्री करतात। या कृषी केंद्रावर कृषी विभागाची वचक नाही असं म्हणायचं तुम्हाला? कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या वचकचा काही संबंधच येत नाही, कारण कृषी विभाग आणि कृषी केंद्र यांचे मिलीभगत आहे। जसं की आमचा तर एक त्याच्यावर आक्षेप आहे की कृषी केंद्रावाले कृषी विभागाला हप्ता देऊन हे बोगस बियाणे बोगस औषधीची विक्री करतात, असा आमचा 100% त्यांच्याकडे संशय आहे। निश्चित बघायला गेलं तर कृषी केंद्र आणि कृषी विभाग यांची मिलीभगत आहे असे शेतकरी म्हणतायत। काका, तुमच्या शेजाऱ्याचं सगळं सोयाबीन जळून खाक झालेलं आहे, कधी फवारणी केली होती, काय सांगा? 28 तारखेला फवारणी केली। सोयाबीन जळून खाक झालेलं आहे, एवढी नुकसान झाली आहे। गरीब माणूस आहे, त्याच्या मागं लेकरं बाळ, जमीन 8 एकर सोयाबीन पेरलेलं आहे, त्यानं जळून खाक झालेलं आहे, शेतात काहीच राहिलं नाही त्याच्या। आपण जर बघायला गेलं तर या शेतकरी आपल्यासोबत आहेत। आपण जर बघायला गेलं तरी संपूर्ण सोयाबीन जे आहे या झालेलं आहे सोयाबीनचं, आणि संपूर्ण शेतकरी जो स्वतः आपल्यासोबत आहे। काय झालं एकंदरीत, किती तारखेला फवारणी केली होती, कुठून औषधी आणली? ते आम्ही 28 तारखेला फवारणी केली। 28 तारखेला आल्याच्या नंतर 29 तारखेला येऊन पाहिलं तर ही सगळी सोयाबीन जळून खाक झालेली आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही त्या कृषी केंद्रावाल्याला वारंवार त्याच्याकडे तक्रार केली की बा आमच्या वरात या सोयाबीन पहा, तर त्याची सोयाबीन पाहाय नाही आणि काहीच नाही। ते म्हणतात तुम्ही कंपनीवाले हे करायचं।